एसी मोटर पाहणार आहे। आता एसी मोटर म्हणजे काय? जसं या आपल्या इथं दोन प्रवाह आहेत, एक एसी प्रवाह आणि दुसरा डीसी प्रवाह। एसी प्रवाहावर चालणाऱ्या जे काही इक्विपमेंट ज्या काही मशिनरी आहे त्याला आपण एसी मोटर म्हणतो आणि त्या डीसी प्रवाहावर चालणाऱ्या असतात त्याला आपण डीसी मोटर म्हणतो। आता एसी जो सप्लाय आहे हा सप्लाय आपण ज्या जनरेटिंग स्टेशन मध्ये निर्माण करतो, हा जनरेटिंग स्टेशन मध्ये आपण अल्टरनेटर पासून निर्माण करतो, तो आपण थ्री फेज निर्माण करतो। कोणता करतो आपण? थ्री फेज करतो, कारण आपल्या इकडून येणारा सप्लाय आहे तो थ्री फेज सप्लाय आहे। आपण त्या थ्री फेज सप्लायचा सिंगल फेज, टू फेज किंवा थ्री फेज आपण घेऊ शकतो। आता जनरेटिंग स्टेशन मध्ये निर्माण होणारा जो सप्लाय तो थ्री फेज आहे। थ्री फेज मध्ये जसं आता आपण आज एसी मोटर पाहत आहे, तर थ्री फेज मोटर मध्ये थ्री फेज सप्लाय मध्ये काय असतात तर थ्री फेज वर चालणाऱ्या मोटारी काही इक्विपमेंट जसं वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर वगैरे असतात ते टू फेज वर पण चालतात, तसंच सिंगल फेज वर सुद्धा चालणाऱ्या मोटारी आहे। म्हणून ज्या मोटारी थ्री फेज वर चालतात त्याला थ्री फेज मोटर म्हणतो आणि ज्या मोटारी सिंगल फेज वर चालतात त्याला सिंगल फेज मोटर म्हणतो। आता थ्री फेज जर असेल तर थ्री फेज मध्ये आर वाय टी म्हणजे थ्री फेज सप्लाय आहे हा 440 व्होल्ट सप्लाय असते। म्हणजे थ्री फेज मधले जे व्होल्टेज असते ते आपण दोन फेज मधले व्होल्टेज होत असतो ते 440 असते आणि याच्यामध्ये तीन फेज येतात, एक रेड, येलो आणि ब्लू। जसं सिंगल फेज जर आपण सप्लाय करत असाल तर सिंगल फेज सप्लाय मध्ये या तीनपैकी कोणताही आपण एक फेज घेतो आणि एक आपण न्यूट्रल घेतो। एक काय आपण न्यूट्रल घेतो, एक याचा आपला असा न्यूट्रल म्हणजे एन। तर या पद्धतीनं तीन फेज वाईट न्यूट्रल म्हणतो आपण। आता हा जो न्यूट्रल आपल्या घरी येते, समजा आपल्या आपण जे आपल्या घरी आपला घरचा जो सप्लाय असते, आपला घरगुती जो सप्लाय आहे तो सिंगल फेज सप्लाय आहे। जर आपल्याला थ्री फेजची आवश्यकता असेल तर आपल्याला थ्री फेज पण मिळतात, पण घरगुती जे इक्विपमेंट चालतात, ज्या काही मशिनरी असतात किंवा काही आपल्या फॅन असेल, लाईट असेल, हे सर्व काय करतो आपण सिंगल फेजवर चालवतो। सिंगल फेजवर चालत असल्यामुळे सिंगल फेजचे जे व्होल्टेज असते ते 250 व्होल्ट आहे। तर त्या 250 मध्ये काय करतो आपण दोन टर्मिनल येतात, एकाला आपण फेज म्हणतो म्हणजे हा फेज वायर असते आणि एकाला आपण एन म्हणतो म्हणजे न्यूट्रल म्हणतो समजा असं या पद्धतीने। आता हा जो न्यूट्रल आहे हा न्यूट्रल का असते डीपीवर म्हणजे जे डिस्ट्रीब्युशन बॉक्स असते आपला जो ट्रान्सफॉर्मर असते आपल्याकडे डीपी म्हणतो समजा, त्या ट्रान्सफॉर्मरवर जो 11 केव्हीचा ट्रान्सफॉर्मर लावलेला असते, ठीक आहे। तर त्या 11 केव्ही पासून त्याचे जे प्रायमरी बाजू असतात ते 11 केव्हीला जोडलेले असतात आणि त्याचे जे सेकंडरी बाजू असतात त्या ठिकाणी थ्री फेज ट्रान्सफॉर्मर असते आणि ते जे थ्री फेज ट्रान्सफॉर्मर आहे ते आपलं आर वाय तीन फेज काढतात आणि त्याचे जे आपण कनेक्शन करतो ट्रान्सफॉर्मरचे त्याचे जे सेकंडरी बाजू असते त्या सेकंडरी बाजूचे जे कनेक्शन केले जाते, तर त्या तीन त्याच्यामध्ये पॉइंट असतात, त्या तीन पॉइंटचे जे आपण कनेक्शन करतो तर ते आपण स्टार पद्धतीने करतो, ठीक आहे। थ्री फेजचे जे आपल्याला कनेक्शन करावं लागते ते कनेक्शन आपण दोन पद्धतीने करता येते, एक स्टार मध्ये किंवा डेल्टा मध्ये। पण ट्रान्सफॉर्मरची जे सेकंडरी बाजू आहे ती जर आपण त्याचे जर कनेक्शन स्टार मध्ये जोडले तर काय असतं स्टार मध्ये समजा वाय टाइप या टाइपचे कनेक्शन असतं समजा, तर या ठिकाणी जो जंक्शन पॉइंट तयार असते त्याच्यामधून जो एक मार्ग निघते त्याला आपण न्यूट्रल म्हणतो, त्याला आपण न्यूट्रल म्हणतो। तर आपल्या घरी येणारे का असतात त्या ट्रान्सफॉर्मर पासून एक न्यूट्रल निघते, तो न्यूट्रल आपल्या घरामध्ये येते समजा आपल्या मीटर पर्यंत येतात। तर म्हणून आपल्या घरी जो सप्लाय असते तो जो सप्लाय असते तो सिंगल फेज सप्लाय असते 250 व्होल्ट 5 एंपियर आपण म्हणतो त्याला समजा 15 एंपियर म्हणतो असं। तर हा सिंगल फेज सप्लायवर जे चालणारे इक्विपमेंट आहे त्या चालणाऱ्या मशीन्स आहे तर त्याला म्हणतो आपण सिंगल फेज मोटर। जसं उदाहरणार्थ आपल्या घरी पाण्यावरचे मोटर असतात, तुमचं काय म्हणतात सिलाई मशीन्स आहे, हेअर ड्राय मशीन्स आहे, वॉशिंग मशीन मध्ये मशीन असतात, तुमच्या फ्रीज मध्ये सुद्धा मोटर असतात। तर या पद्धतीचे जे उपकरण आहे ते आपण घरगुती वापर त्यांचा करत असतो। म्हणून यामध्ये ज्या
या मोटरला काय म्हणतो आपण सिंगल फेज मोटर म्हणतो। आता ह्या ज्या सिंगल फेज मोटर आहे वेगवेगळ्या पद्धतीने कार्य करत असतात, वेगवेगळ्या पद्धतीने कसं कार्य करत असतात, परंतु सिंगल फेज मोटर ज्या आहे त्या सेल्फ स्टार्ट नसतात। ज्या सिंगल फेज मोटर आहे त्या सेल्फ स्टार्ट नसतात। सेल्फ स्टार्ट म्हणजे कसं एखादी त्याच्यामध्ये जर आपण वाइंडिंग म्हणजे केली आणि वाइंडिंग केल्यानंतर जर आपण त्याला सप्लाय दिला तर ती मोटर जर आपण डायरेक्ट सप्लायला जोडली आणि सप्लायला जोडल्यानंतर जर समजा त्याला आपण स्विच ऑन केली तर ती मोटर फिरणार नाही, कारण सिंगल फेज मोटर हे सेल्फ स्टार्ट नसतात। त्याच्यामध्ये जसं 3 फेज सारखं रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होत नाही, सिंगल फेज सप्लाय मध्ये फिरतं चुंबकीय क्षेत्र तयार होत नाही, कारण सिंगल फेज सप्लाय कारण 3 फेज मध्ये काय होतात फेज मध्ये डिफरन्स असतात। सिंगल फेज मध्ये एकच फेज वापरत असल्यामुळे आपल्याला कृत्रिम पद्धतीने आपल्याला काय करायला लागते फेज मध्ये डिफरन्स निर्माण करायला लागते, म्हणून त्या सेल्फ स्टार्ट नसतात। त्या पद्धतीने त्याच्यामध्ये फेज मध्ये डिफरन्स निर्माण करून त्या मोटरमध्ये आपल्याला रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार करायला लागते। म्हणून ते त्याचं जे आपलं प्रिन्सिपल आहे ते प्रिन्सिपल असं आहे की जेव्हा एखादा शॉर्ट सर्किटेड कंडक्टर फिरत्या चुंबकीय क्षेत्रात ठेवला असता तो काय करते फिरत्या चुंबकीय दिशेने काय करते फिरत राहते, फिरत्या चुंबकीय दिशेने फिरत राहते। तर आतापर्यंत त्याच्यामध्ये फेज डिफरन्स कसं करतात वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याकडे त्याच्यामध्ये फिरतं चुंबकीय क्षेत्र काय करतात ते निर्माण करायला